आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे स्टेजवरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, महायुतीचे, घटक पक्षांचे सर्व मान्यवर नेतेगण, महिला भगिनी, उपस्थित माझे बारामतीकर, पत्रकार मित्र, प्रतिष्ठित नागरिक, सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज लग्नाची मोठी तीथ आहे आणि त्याच्यामुळं अनेकांना लग्नाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायच्या, शुभेच्छा द्यायला जायचं ह्याची पण मला जाणीव आहे। खरा हा कार्यक्रम आज बरोबर 1 महिना राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कौल 13-13.5 कोटी जनतेने दिल्यानंतर झालेला आहे। 23 तारखेला दुपारी साधारण महाराष्ट्र राज्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये जाणार आहेत, कोण राज्यकारभार करणार आहे, कोण त्या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व करणार आहे, याबद्दलचं साधारण चित्र दुपारीच आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं होतं। आपण सगळेजण काळजीत होतो कारण लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळेस मोठा फटका महायुतीला बसलेला होता। महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळालेल्या होत्या आणि त्याच्यावर कार्यकर्ता पण थोडासा त्याच्यामध्ये खचलेला होता, नाउमेद झालेला होता। आता विधानसभा 5 महिन्याने कसं होणार, काय होणार, ह्या विवंचनेमध्ये ते सगळेजण होते, आम्ही पण होतो। एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमचे घटक पक्षांचे सगळे सहकारी असतील, आम्ही पण जरा काळजीत होतो किंवा असा एकतर्फी कौल आपल्याला आपल्या भागातली जनता देईल असं वाटलं नव्हतं। परंतु आम्ही काही EVM वर त्या ठिकाणी दोष दिला नाही। शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं ते जनता करत असते। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, मताचा अधिकार दिलेला आहे। कुठला अधिकार कशा पद्धतीनं वापरायचा याबद्दलचा फार बारकाईनं विचार करणारे इथले मतदार आहेत, राज्यातले मतदार आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक आपल्याला पुन्हा नव्या जोमाने लोकांच्या समोर जायचं आणि तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो। जूनचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना काही योजना आम्ही एकनाथरावनी, देवेंद्रजींनी तयार केल्या, त्या जनतेच्या करता दिल्या। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही फारच माझ्या महिला वर्गाच्या मध्ये पॉप्युलर झाली, तेही अलीकडे सगळीकडे महाराष्ट्रात फिरत असताना पाहायला मिळतं। आणि एक इतरही वेगवेगळ्या 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या विजेची बिलं माफ केली, झिरोचं बिल आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं। विरोधकांनी टीका केली, हा चुनावी जुमला आहे, हे नंतर बंद होणार आहे, हे देणारच नाही, ह्यांच्यामध्ये धमकच नाही, आर्थिक कुठं यांची ताकदच नाही। साहजिक आहे, ते त्यांच्या परीनं बोलणार। आम्ही सांगत होतो आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही हे करून दाखवणार आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत करून दाखवल्या आणि त्याच्यातून निकाल आला आणि महाविकास आघाडीला ते पचू शकला नाही। त्यांना तो निकाल असा लागू शकतो हे त्यांना सहनच होईना आणि मग EVMच्या बद्दल सातत्याने काही ना काही टीकात्मक बोलण्याचा त्यांनी सुरुवात केली। कुठं आंदोलन कर, कुठं सह्या कर। वास्तविक देशाचे सर्वोच्च जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टमध्ये देखील अनेकदा न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी हे कुठेही आम्ही बदलणार नाही, हे बरोबर आहे, हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडे सोपस्कर दुर्लक्ष करून एक त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी ती सगळी गोष्ट केली। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण तो निकाल लागल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलो। जवळपास भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 41, शिंदे साहेबांना 57 जागा लढवल्या। त्याचं प्रमाण जर बघितलं तर भाजपला पर्सेंटेज सगळ्यात जास्त, नंतर राष्ट्रवादीला, नंतर शिवसेनेला। अशा पद्धतीनं हे सगळे चित्र पाहायला मिळालं। मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो
आणि सतत आमची चर्चा होत होती. कधी दिल्लीला जावं लागत होतं, त्याच्यातून चर्चा होत होती आणि पुढं कसं करायचं, काय करायचं. साहजिकच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार होते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले 2 पक्षाचे होणार होते. परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळं हे उशीर होत गेला. मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो. मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढं नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी जी जबाबदारी दिली, मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे. यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मला अनेक जण म्हणायचे लोकसभेला 48,000 मतांनी माझा लोकसभेचा उमेदवार मागे राहिलेला होता, आता इथं कसं होणार. परंतु कार्यकर्ता कामाला लागलेला होता. सगळेजण आपापल्या परीनं काम करत होते. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली, परंतु एक आम्ही भूमिका स्वीकारलेली होती. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही. आपण ज्या काही लाभाच्या योजना दिलेल्या आहेत, आपण जे काही काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा जनतेने संधी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता विजन एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, ते विजन कृतीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळ्या भागामध्ये फिरत होतो. लोकांना आव्हान करत होतो, मायमाऊलींना आव्हान करत होतो, माझ्या बहिणींना आव्हान करत होतो, आमच्या तरुणींना आव्हान करत होतो आणि शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला, सगळ्या घटकांना आव्हान करत होतो. सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम मतदार राजा करत होता आणि त्याच्यातून नंतर देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, इतर अनेक दिग्गज नेते हे आपापल्या परीनं महाराष्ट्र पिंजून काढत होते. विरोधकांमधले देखील नेतेगण महाराष्ट्र पिंजून काढत होते. पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने कधी न भूतो न भविष्यती महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. आजही ती आठवण आहे, आजही त्याची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. आणि तेव्हापासून जेवढ्या निवडणुका झाल्या 57, 62, 67, 72, 78, 80, 85, 90, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 कधीही काँग्रेस एक संघ असताना, विरोधक अतिशय कमकुवत असताना देखील इतकं एकतर्फी मतदान झालेलं नव्हतं. ते मतदान ह्या माझ्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र ह्या सगळ्या भागातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेने केलं आणि तो कौल बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही तर म्हणजे विचार करायला लागलो की बाबा आता एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर मतदारांनी टाकलेली आहे, बारामतीकरांनी टाकलेली आहे. जिरायत भाग असेल, बागायती भाग असेल, माझं शहर असेल, माझा सगळा परिसर असेल, या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही मताधिक्य दिलं, परंतु यावेळेस 8व्यांदा निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही चॅनलवाल्यांनी कहरच केला. काउंटिंगला पोस्टल बॅलेटमध्ये अजित पवार पिछाडीवर झाले. आमच्या मातोश्री तर आमच्या घरामध्ये देवघर आहे, तिथंच जाऊन आई बसली. माझी मोठी बहीण तिच्याजवळ होती. अगं विजू अक्का कसं असं झालं? ती म्हणायची नाही हे असं नाही आहे, आम्ही बारामतीमध्ये फिरलोय, काळजी करू नको. ती आपली देवाचा जप करत बसली, विठ्ठला पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठला. आणि मग नंतर मी एकाला फोन केला, काय बाबा हे काय नक्की काय? म्हणले काय नाही, आपल्याला 60-70% मतं मिळत आहेत, आपण पुढं आहोत.
आणि नंतर काही बारामतीकरांनी जी बटणं दाबली त्याच्यामध्ये आपण मागे राहिलो नाही, सतत प्रचंड लीडनं आपण पुढे चाललो आणि अनेकांचं तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं, काही जीवाभावाच्या बारामतीकरांचं स्वप्न होतं, माझ्या मतदार राजाचं स्वप्न होतं, त्यामध्ये आपल्याला लाखाच्या पुढं मताधिक्य मिळवायचं आणि खरोखरीच बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राला 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा करिश्मा करून दाखवला आणि त्याच्यामुळं मी पुन्हा विचार करायला लागलो की आपल्याला मला पहिली टर्म मिळाली ती 91 ते 95 मिळाली, अशा 7 टर्म मिळाल्या, आता 8वी टर्म मिळते। 8व्या टर्ममध्ये राज्याची कालच अर्थनियोजन आणि एक्साईज उत्पादन शुल्क त्याला मराठीमध्ये म्हणतात, हे महत्त्वाची खाती माझ्याकडे आलेली आहेत। त्या खात्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली जाईल। उद्याच्या 3 तारखेला मार्चला आपला अर्थसंकल्प मला महाराष्ट्राचा सादर करायचा आहे। देवेंद्रजी एकनाथराव यांच्याशी चर्चा करून मी ज्यावेळेस अर्थसंकल्प 3ला अधिवेशन सुरू होईल, सुरुवातीला मी पुरवणी मागण्या मांडीन यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या, आणि नंतर साधारण अर्थसंकल्पाचा दिवस कामकाज सल्लागार समिती आणि कॅबिनेट मिळून ठरवेल, ते पहिल्या आठवड्यातच असेल। आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना जनतेने ज्या आशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, ज्या अपेक्षांनी जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याच्यातल्या बऱ्याच या गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न, आणि हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही। राज्याची जी एक नेहमी देशाच्या इतर असणाऱ्या राज्यांमध्ये आपली जी परंपरा आहे, जी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून जोपासली गेलेली आहे, त्याच रस्त्याने त्याच परंपरेने या राज्याला पुढे देण्याच्या करता आम्ही सगळे महायुतीचे घटक, सगळे विधायक, सगळे सहकारी आणि मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सगळे मंत्रिमंडळातले माझे सहकारी हे त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ, आपण काळजी करू नका। 5 वर्षाचा कार्यक्रम, ज्या ज्या काही गोष्टी, निराकरा उपसा सिंचन योजना असेल, माझा जनाई सिरसाईचं बंद पाईपलाईनचं पाण्याच्या बद्दलचा प्रश्न असेल, माझ्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेचं पाणी माझ्या इकडच्या भागात इंदापूर बारामती तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भातलं काम असेल, आपले वेगवेगळ्या केटीवेअरचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम असेल, हे सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मी आता उद्या माझा दिवस पुण्यामध्ये जाणार आहे। मगाशी आमचे त्या ठिकाणी मिटकरी साहेबांनी अमोलजींनी सांगितलं तसं उद्या मी वडू आणि तुळापूरला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या तिथं जे स्मारक आपण करतोय त्या स्मारकालाही कामाची पाहणी करण्याच्या करता 1 जानेवारीला जो कार्यक्रम असतो विजय स्तंभाच्या ठिकाणी सगळी तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे, तिथं येणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांची कुठं अडचण तर येणार नाही ना, त्या संदर्भामध्ये सगळे कामाला लागलेत ना, आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याकरता माझा उद्याचा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे। त्या संदर्भामध्ये परवा दिवशी मात्र मला जाऊन 4 विधिवत आपल्या वित्त नियोजन आणि एक्साईजचं घ्यावं लागणार आहे, ह्या पद्धतीनं पुढं जायचं आहे। अनेकांचे निवेदन येत आहेत, अनेक जण सांगतायत की दादा हे काम आमचं झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे। एकदा ह्या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लागू द्या, आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता यावेळेस थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय। संघटनेमध्ये देखील एक कसा उत्साह त्या ठिकाणी आणता येईल, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याबद्दल गैरसमज राहणार नाही, संस्था उत्तम पद्धतीने आपल्या कशा चालतील, येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला सोडवण्याच्या करता केंद्राची मदत कुठं आपल्याला घ्यावी लागेल, वेळ पडली तर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आपल्याला करावा लागेल, ह्या सगळ्याचं नियोजन या 5-6 दिवसात अधिवेशनाच्या काळामध्ये
देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांनी आम्ही ठरवलेलं आहे, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. आणि मग तुमचा आरोग्याचे प्रश्न असतील, तुमचे रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, शहरामध्ये चाललेले विविध विकास कामाचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले त्या ठिकाणी प्रश्न असतील, त्या कामाचा दर्जा आजच मी सकाळी PWDचे चीफ इंजिनियर, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर ह्या सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं. त्यांनाही काही सांगितलं. मी आज ह्या आभाराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, काही कार्यकर्ते कामं घेतात परंतु ती कामं दुसऱ्याला विकतात. हे धंदे बंद करा, हे असलं करू नका. ज्याच्यात स्वतःला काम करण्याची धमक आणि ताकद आहे त्यांनी जरूर काम घ्या, काम दर्जेदार करा. उद्याच्याला एवढं मोठं बहुमत ह्या महायुतीला मिळालेलं आहे की याच्यामध्ये पारदर्शकता ह्याला सगळ्यात जास्त प्राधान्य देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्यायचं ठरवलेलं आहे, त्या गोष्टीला साथ द्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये विरोधकांनी कुठं मलिदा गँग, अमकी गँग, म्हटलं कुठला मलिदा, कुठली गँग, कुठलं काय, परंतु एवढं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे, मी आज देखील सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, बारामतीकरांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण झाडं लावतोय, डिवायडरला झाडं लावतोय, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावतोय, पुणे बारामती शहरामध्ये काही सुशोभीकरण करतोय, परंतु काही ठिकाणी रात्री जरा वेडीवाकडी कामं होत आहेत. कुठंतरी काहीतरी खाताडी पिताडी गंजाडी बसतात आणि नको ती घाण करतायत. मी त्या सगळ्यांना आवरण्याचं काम ज्यांनी त्यांनी करा. त्याचं कारण असं आहे, मी आजच ॲडिशनल SP आणि DYSPला सांगितलं, हे कुणीही असलं तरी यांना त्या ठिकाणी सोडू नका. काल असंच मी रात्री माझे अधिवेशन संपल्यानंतर अमोलजी मिटकरी माझ्याबरोबर होते, राजेश विटेकर होते, विक्रम काळे होते. मी काही मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या तिकडं पाहणी करायला गेलेलो होतो. राज्याच्या वतीनं कोणी जाणं गरजेचं होतं. CM साहेब म्हणले तुम्ही जावा. आणि त्याच्यातून जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली, एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली, माणुसकीला देखील त्या ठिकाणी शर्मेने लाज वाटेल, काळीमा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली. तिथलं सगळं समजून घेण्याच्याकरता, त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्याकरता, त्यांच्या मुलामुलीला भेटण्याच्याकरता, त्यांचे आई वडील भाऊ भाऊजाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्याकरता मी काल तिथं गेलेलो होतो. त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत पण चौकशी केली जाईल. काही झालं तरी ह्याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही, भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं. आजही मला काही मित्रमंडळी भेटली, त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही. अरे, आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता, प्रत्येकाला मदत करण्याच्या करता, प्रत्येकाला सन्मानाने कसं जगता येईल, त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल, इथं कुणालाही भयभीतपणे कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येतंय असं त्यांना वाटता कामा नये, ह्या पद्धतीचा आम्ही सगळा विचार करतोय. आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत. मी आज देखील तुम्हाला ह्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे. आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्यात यांना संबंधितांना इतक्या वाईट. मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो. सिव्हिल सर्जन म्हणला की दादा, पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही. मग एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो, जाऊ दे ना बाबा, तिकडे जाईल ते. परंतु ज्या अमानुषपणे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाही आहेत. आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना
ह्या घटना घडतात, ह्या आम्हाला पण शर्मेने मान खाली घालायला लावतात. आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये. एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय. आणि ह्या शहाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्या नालायकांना, अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय भले फास्ट ट्रॅकवर ते केस घ्यावी लागली तरी चालेल, परंतु त्यांना सोडायचं नाही. आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं. त्याच्यातनं परभणीमध्ये पण 2 घटना घडल्या, तिथं पण मी गेलो. तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं समजून घेण्याचं काम, त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या, जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाचंच उघड्यावर पडू नये. जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती आहे किती पैसे दिले तर परत येणार नाही, परंतु पुन्हा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या तिन्ही बाबींच्यामध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे. जे सर्वोच्च सभागृह आहे, कायदे मंडळ आहे, त्याच्यामार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे. आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहेत. सोशल मीडियाच्या अल्पवयीनांच्याकडून होणारा वापर चिंताजनक आहे. इथं बसणारे तुम्ही प्रत्येकजण कुणाच्या तरी आजोबा आहेत, कुणाचे तरी वडील आहेत, कुणाचे तरी चुलते आहेत, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी काकू आहे, कुणाची आत्या आहे, आजी आहे. हे सगळ्यांना मला सांगायचं आहे, आपल्या मुला मुलींच्याकडं फार बारकाईनं त्या ठिकाणी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पावलं आपण उचललेली आहे, शक्ती अभियानाला आमच्या महिलांनी साथ दिली पाहिजे. पालकांनो, आपल्या मुलांशी साधा संवाद ठेवायला शिका. किती काम केलं, किती पैसा कमवला, तर कुणी तो पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. काळाच्या नियतीच्या पुढं आपल्याला बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, पण आपली नवी पिढी ह्याच्यामध्ये कुठेही चुकीच्या रस्त्याने जाता कामा नये. काल या सगळ्या गोष्टी करता करता मला पुण्याला यायला अमोल मिटकरी पण होते. मला वाटतं आम्ही 11:30 पावणे 12ला पुण्याला एअरपोर्टला उतरलो. आपल्या इथं नाईट लँडिंग नसल्यामुळे आम्हाला पुण्याला उतरावं लागलं. आता लातूर, धाराशिव, माझं बारामती, यवतमाळ ह्या वेगवेगळ्या विमानतळावर आपण नाईट लँडिंग पण करणार आहोत, जेणेकरून रात्री अपरात्री कधी कुणालाही कुठंही जायचं यायचं म्हटलं तर अडचण येता कामा नये. त्याही कामामध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. आणि मी 1:30 वाजता, 1:45 वाजता ह्या भिगवण रोडनी येत होतो आणि एक मुलगा आणि मुलगी 1:30 वाजता ते आपलं मधी सुशोभीकरण केलं, तिथनं चाललेले होते. मी ड्रायव्हरला म्हणे गाडी थांबव. माझ्या मनात पालचूक चुकली की काय इतक्या रात्री 1:30 पावणे 2 वाजता भांडून चाललेत का, कुणी कुणाला पळून नेतंय का, रुसून फुगून काही चाललंय. म्हणून गाडी थांबवली आणि सिक्युरिटीला सांगितलं, बघा जरा त्यांना विचारा. पण ते दोघंही अतिशय नवखे होते, परंतु त्यांचं दोघांचं लग्न झालं होतं. मी जरा थांबल्यानंतर माझ्यापर्यंत ते चालत चालत त्या मधनं आले. ते म्हणले, दादा आम्ही जरा शेवटचा चित्रपट, काही लास्ट शो कुठला, तो काहीतरी 1:30 वाजता संपतो. 1:30ला संपतो ना? हा, तो संपला. आणि म्हणले ते चालत चालत तुम्ही केलेलं असं पाहत 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 चाललोय. म्हणलं दुसरं काही नाही ना? नाही म्हणले दुसरं काही नाही. दोघंही हसले. म्हणलं सगळं रुळावर आहे, काळजी करायचं कारण नाही. पण माझी विनंती तुम्हाला आहे, तुम्हालाही कुठं रात्री अपरात्री जाताना काही दिसलं किंवा कोण काही चुकीचं वागत असलं तर त्याला तिथल्या तिथं आपण नीटपणे समजावून सांगितलं तर ह्या गोष्टी थांबतात. 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे रोखण्यामध्ये देखील शक्ती अभियानाला महिलांनी साथ दिली तर त्याच्यामध्ये पोलिसांना निश्चितपणे एक
यश आलेलं आहे. व्हॉट्सॲपला DP ठेवणं, स्टेटस ठेवणं, इंस्टाग्राम असेल, फेसबुकवर रील अपलोड करणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणं, तसेच महिलांवरील अत्याचार रोखणं, यासाठी अभियानाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या पोलीस यंत्रणेला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम सुरू केलेलं आहे. मोठे गुन्हे रोखण्यात ह्याच्यातनं आपल्याला बारामती नव्हे तर सगळीकडेच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपली मुलं कोणाच्या संगतीमध्ये आहेत, सोशल मीडियाचा ते कसा वापर करतायत, याकडे देखील पालकांनो कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. शक्ती अभियानाला महिलांचाच प्रतिसाद चांगला आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण तक्रारी करता पेट्या ठेवल्यात, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये मीडियामध्ये देखील वेगवेगळे वार्ता पत्रकार त्याच्याबद्दलच्या बातम्या देत आहेत. माझी तुम्हालाही विनंती आहे की कुठंही बारामतीकरांना कमीपणा येईल, आपल्या आईवडिलांना कमीपणा येईल, आपल्या नावाला गालबोट लागेल, अशा पद्धतीची गोष्टी होऊन देऊ नका. आणि हे सगळं जे करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिवायडरला लावलेली झाडं काही तुडून जातात. काय त्यांना मिळतं कोणाला माहिती. अरे किमान तुम्हाला झाडं लावता नाही आली तर लावलेली झाडं नीटपणे जगवा ना बाबांनो. त्याच्यामध्ये त्या कुठं काहीतरी वेडं आता मी येताना बघितलं, पोपटराव तुपेंचा बंगला, त्याच्यासमोर एवढी लोक बसलेली होती. आपल्याला सगळीकडे ते वेगवेगळ्या प्रकारे, मला माळेगावकरांना पण सांगायचं आहे त्या डिवायडरमध्ये काय लावलंय काय नाही. अरे निवडणूक आल्यानंतर माळेगावकर एकमेकाच्या विरोधात असे लढतात विचारता सोय नाही. आणि मग ह्याच्यामध्ये देखील काही सामाजिक काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी किंवा बाकीकडे कशी झाडं येतात, आपण इथं डिवायडरला काय केलं पाहिजे, प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे. एकटा अजित पवार किती 24 तास राबला तरी त्याच्या बापाच्याने ते शक्य होणार नाही. त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद पाहिजे. कुठं तुम्हाला जाता येता कुणी काहीतरी वेडवाकडं करत असेल तर मी आता CCTV कॅमेऱ्याची संख्या पण वाढवणार आहोत, पण आपल्याला पण आपण शिस्त लावून घेतली पाहिजे. कुठंही कचरा कुठंही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार नाही. आपल्या सर्वांचं शहर आहे. बाहेरची लोक आल्यानंतर कौतुक करतात, परंतु ते कौतुक करत असताना आपण आपल्या जबाबदारीतून बाजूला जाता कामा नये. मी तुम्हाला आज समारोपात या माझ्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही माझी 60 टर्मची कारकीर्द बघितली. या 8व्या टर्मची कारकीर्द, 60 टर्मला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त विकास या 8व्या टर्मला मी करून दाखवणार आहे. इथं ही सगळी शाळा मी काढणार आहे. इथं पश्चिम उत्तर अशी शाळा बांधणार आहे आणि तिथंच वरच्या मजल्यावर पूर्वेकडे बघून मुलांनी आतमध्ये जायचं, पटांगण वाढवणार आहे. खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या. बाबूजी नाईकवाडा आज गेलो होतो, बरंचसं काम झालेलं आहे. मला ते काम खरं मागच पूर्ण करायचं होतं. ही कामं इतकी किचकट आहेत, आता पूर्वीसारखं दगड घडणारी माणसं मिळत नाही. त्याच्यामुळे या कामाला थोडा विलंब होतो. तुम्हाला त्याच्यामुळे त्रास सहन करावं लागतं ह्याची जाणीव मला आहे. मधी नटराजच्या समोर 3 हत्तीच्या समोर काय माझी इतकी चेष्टा मस्करी केली, काय केलंय काहींनी तर एक टीम पाठवली. मला आज माझे अधिकारी सांगत होते आणि सर्वे केला की तुम्ही काय केलंय. अधिकारी PWDचे म्हणले यात सांगतो काय केलं. जे तज्ञ लोक आली होती त्यांनी दाखवलं. ते म्हणले बरोबर आहे, तुम्ही केलेलं बरोबर आहे, ह्याच्यात चुकीचं काय. ते म्हणले तुम्हाला ज्यांनी सांगितलं चुकीचं आहे त्यांना जाऊन सांगाही बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अरे बाबांनो, ह्याच्या आधी बारामती लहान होती, कुणी कुठेही कसाही गेला वाहनांची संख्या कमी होती, माणसांची संख्या कमी होती. आता तुम्हाला जिथं वन वे ट्रॅफिक असेल तिथं वन वेनीच जावं लागणार आहे. उलट त्या ठिकाणी जाऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये रॉंग साईडनं जाऊन चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्ही प्रतिसाद दिला तर होणार आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सोपा परगणा असेल, माळेगाव असेल, पंढरा असेल, तिकडं निंबूत असेल, तिकडं काठेवाडी असेल, सगळ्या शहरांच्या मध्ये तिकडं सांगवी असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्याकरता तुम्ही सहकार्य
आपल्या नवीन पिढीला ती शिस्त त्या ठिकाणी लावायची, हे पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. तुम्ही तर अक्षरशः बारामतीकरांच्यावर एक पुस्तकच लिहिलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या उमेदवाराला खासदारकीला जे 386 बूथ होते त्याच्यात फक्त 4 बूथवर आपण पुढं होतो. 4 382 बूथवर माग, आणि आता 382 बूथवर पुढं, 4 बूथवर माग. एकात 5, एकात 7, एकात असंच काहीतरी 7, 11, 54 आणि 55. त्याच्यामध्ये खराडवाडी तर एवढीशी वाडी, पण तिथं पण 55 मागं राहिलो. ढाकाळ्याला 54 मागं राहिलो. बारामती नगर परिषदेमध्ये एक 131चा बूथ आहे, तिथं 11 मागं राहिलो, मुढ्याला 7 मागं राहिलो. अशा पद्धतीनं तिथं झालं. पण बाकीच्यांनी 2-2 मतं दिली, 2-2 मतं दिली. मी खरोखरीच तुमच्या पुढं अक्षरशः नतमस्तक होतो. म्हणजे काय करावं तेच मला सुचत नाही. आज खताळपट्ट्यांनी मला एक काळ आठवतोय की ज्यावेळेस चोपडे भाऊ उमेदवार होते, इंदिरा गांधींची सभा झालेली होती, आणि त्यावेळेस पवार साहेब आणि चोपडे भाऊंची निवडणूक झाली होती. 1985ची नाही तर 1984ला 85ला शहाजीराव होते, 90ला पण नाही, 1980, राईट, 1980ची निवडणूक. आणि त्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये खताळपट्ट्यामध्ये इतकी कमी मतं साहेबांना मिळाली होती, सगळा खताळपट्टा वन साईड चोपडे भाऊंना चालला होता. आणि ह्यावेळेस मात्र जवळपास एक नंबरचा बूथ कुठला राहिला तर तो ढेकळवाडीतला खताळपट्टा बूथ राहिला. होणाऱ्या मतदानामध्ये 88% पेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. होय ना, मी तेच सांगतो शामराव. म्हणजे त्यावेळेस ह्या सगळ्यांनी, आता सगळेजण एकोप्याने तिथं काम करतात. त्याच्यानंतर जळोचीनं 82% मतं त्या ठिकाणी दिली, ढेकळवाडीनं 82% मतं दिली, बारामती 176 नगर परिषद त्यांनी जवळपास 80-81% मतं दिली, बाबुर्डीनं 80-81, मागच्याही वेळेस बाबुर्डी पुढं होती, यावेळेस बाबुर्डी पुढं राहिली, मासाळवाडीनं 80% मतं, खंडोबाची वाडीनं 80% मतं, करावागजने 80% मतं. मागच्या वेळेस करावागज मायनस, आणि यावेळेस मी गेल्यावर म्हणले दादा तुम्ही फक्त पेटी बघायची, प्लस करून टाकलं. काय म्हणजे डोक्याच्या कळण्याच्या पलीकडे. पुन्हा ढेकळवाडीतला बूथ तो देखील 78-79%, येळेवस्तीचा बूथ तो 78-79%, अशा 10 बूथ बाकीचे पण आहेत. परंतु ह्यांचं मी विशेष कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो. आणि मी यावेळेस जरा ठरवलेलं आहे, बूथ कमिटीचे अध्यक्ष आणि हे प्रमुख आहेत ना, त्यांना जरा विचारायचं की त्या गावात काय काम करायचं. कारण नेहमी बूथ कमिटीला लोक काम करतात प्रत्येक इलेक्शनला, आणि इलेक्शन झाल्यावर मात्र ती राहतो बाजूला, आणि काम न करणारे पुढारी पुढे येऊन दादा हे झालं पाहिजे, दादा ते तसं गेलं पाहिजे. आता मी पण दाखवतो काय झालं पाहिजे आणि काय कसं गेलं पाहिजे. मी सारखं डोक्याला सांभायचो, 23 पर्यंत डोकं शांत ठेव, काही बोलू नको, एकदा बटणं दाबल्यावर मग बघू काय करायचं ते. त्यामुळं सगळ्यांनी थोडंसं नीटपणे वागा. उगीच आपण कामाची माणसं आहोत, आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण नाही करायचं, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राचा राज्याचा जो पैसा निधी येणार आहे, जिल्हा परिषदेचा DPDCचा जो काही निधी येणार आहे विकास कामाला किंवा CSR मधनं असेल, कारण आपलं त्या
प्रशासकीय बिल्डिंगच्या शेजारी 9-10 कोटीचं जे काम चाललंय गार्डनचं, मी सारखं तिथं सांगतोय सचिन आणि बाकीच्यांना, लवकर उरका लवकर उरका, कारण ती गार्डन आणि अजून काही ठिकाणी आपल्याला उद्यानं करायची, अजून काही स्पॉट डेव्हलप करायचे. अजूनही मी आज सभेच्या निमित्तानं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या मान्यवरांना सांगतो की तुमच्याही गावामध्ये तुम्ही जर पुढाकार घेतला तर तिथंही काही चांगलं करण्याच्या करता मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य आणि मदत करायला तयार आहे. आपण काळजी करू नका. पण त्याच्यानंतरची जबाबदारी तुमची आहे. काही काही गोष्टीच्या बद्दल मी शेवटच्या सभेमध्ये बोललो होतो की दत्त मंदिराच्या बद्दल आणि माझ्या गणेश मंदिराच्या बद्दल त्या कामाच्या करता आपण परवाच दत्त जयंतीच्या निमित्तानं भूमिपूजन करून काम सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीनं आज देखील मी तिथं दशक्रिया विधीच्या ठिकाणी काही गोष्टी किकले आणि बाकीच्यांना सगळ्यांना करायला सांगितलेलं आहे. इथल्या प्रत्येक घटकाच्या करता स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल किंवा काही त्यांचा महत्त्वाचा प्रश्न असेल ते सोडवण्याच्या करता आम्ही कुठेही तसोभर देखील कमी पडणार नाही. परंतु ते सगळ्यांच्या करता काम आहे. ती कुणाची एकट्या दुकट्याची मक्तेदारी नाही आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि जे NGOज आहेत, काही काहींना वाटतं की आपल्यालाही आपल्या शहराच्या करता आपल्या गावाच्या करता काहीतरी आपण करावं, तर त्यांनी हक्काने माझ्याकडे यावं. त्याकरता त्यांच्या मनामध्ये काय आहे, आज पण माझ्या काही सहकारी मित्रांनी ग्रीन सिटीच्या निमित्तानं एक चांगल्या इथलं पर्यावरण राहावं, इथलं वातावरण चांगलं राहावं, ह्या दृष्टिकोनातनं आम्ही काही चर्चा केली. नवीन यंग जनरेशन ही खूप चांगल्या विचाराची आहे, ती अभ्यास करते. त्याच्याही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे. आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कामं करत असताना ज्याला खरोखरी स्वतः काम करायचं आहे त्याच्यामध्ये मी तर आज अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्पर्धा लावा, त्याच्यामध्ये कामाच्या क्वालिटीमध्ये कुठं हायगाई करू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की एकंदरीत बूथ कमिटी त्याच्याही मधून अधून आपण मेळावे घेत चालू आणि नवीन कार्यकर्त्यांची टीम, जुन्या नव्यांचा एक मिलाप, येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील त्यामध्ये कसं आपल्याला चांगल्या विचाराची लोक तिथं देता येतील. अडचणी तर सगळीकडेच असतात, पण त्या अडचणींमधनं मात करून पुढं जायचं असतं. ह्या पद्धतीनं आपण आपले सगळ्यांची कामं त्या ठिकाणी करत जाऊ. आणि मी एका बूथ कमिटीच्या कार्यकर्त्याला आज इथं सांगू इच्छितो, साधारणपणे 50 मतदार अशा पद्धतीनं तुम्ही बूथमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी नियोजन केलं तर बूथ कमिटी कार्यकर्त्याला त्या 50 मतदारांशी कायम कनेक्टेड राहायला सोपं जाणार आहे आणि त्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याच्या करता देखील मदत होणार आहे. मी माझ्या मंत्रालयातला पण काही सेटअप थोडासा बदलतोय, पुण्याचा पण सेटअप त्या ठिकाणी बदलतोय. बारामतीमध्ये देखील आरोग्याच्या संदर्भातला वेगवेगळ्या प्रकारे असं तिथं लोकांना माझं जरी 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी येणं झालं तरी तुमचं काम नडलं नाही पाहिजे. मी अधिकाऱ्यांना पण आज थोडंसं ओझरतं सांगितलेलं आहे. आज सुट्टीचा दिवस होता तरी देखील मी दुपारी त्यांना घेऊन आपल्या सर्किट हाऊस इन्स्पेक्शन बंगल्यावर PWD गेस्ट हाऊसला बसलेलो होतो. तिथं पण आपण त्यांना सांगितलेलं आहे किंवा तुम्ही आत्ताच ठरवा, काम करायचं असेल आणि मनापासून काम करायचं असेल तर तुम्ही इथं पोस्टिंग मागा, इथं राहा. जर तुम्हाला करायचं नसेल तर मला बेलाशक सांगा की दादा तुमची जेवढा आवाका आहे, तुमची जी गती आहे ती गती आम्हाला सांभाळता येणार नाही, आम्हाला दुसरीकडे बदली द्या. मी त्यांना दुसरीकडे बदली देईल आणि जो माझी गती न चालू शकेल अशा अधिकाऱ्यांना मी इथं आणीन. त्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही. पण शेवटी ते अधिकारी, आपले कार्यकर्ते आणि सगळे सहकारी असा ते समन्वय झाला तरच ह्याच्यातनं आपल्याला जे काही प्रश्न काही पेंडिंगला पडलेले आहेत ते मार्गी लावण्याचं काम आपल्याला होईल. दुसरी एक गोष्ट मी सांगतो, काही झालं तरी आत्ता कामं करत असताना मी आजच अधिकाऱ्यांना सांगितलंय की जे नियमाने असेल ते होईल. काही काही ठिकाणी आता आज
म्हणजे आज नाही, आपला हे आहे ना फाटक आहे ना एअरपोर्टच्या तिथलं, तिथून मी एक असा नवीन रस्ता मोठा करायला सांगितलेला आहे. पार डायनामिक्सचा प्लॉट होता, नाही सह्याद्री फार्मचा प्लॉट होता तिथपर्यंत. त्याच्यात काही लोकांनी मध्ये रस्ताच अडवला, जुना रस्ता कटफळला जाणारा बऱ्याच वर्षापासूनचा. आता इथं संपतराव तात्या देवकाते आहेत, बाकीचे सगळे वडीलधारी आहेत, त्यांना माहिती आहे फार जुना रस्ता. आणि काही जण म्हणले नाही नाही ही रस्ता शिवचा होता, आमचा आहे. मी आज बारामतीकरांना सांगतो, सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, जे रस्ते 20 वर्षापूर्वीचे झालेले आहेत ते रस्ते सार्वजनिकच राहतील, तिथं कुणाची मालकी राहणार नाही, सरकारची मालकी राहील. त्यामुळं कुठल्याही बाबतीमध्ये जुन्या रस्त्यांना आडवं यायचं काम करू नका. मी PWD, पोलीस, रेव्हेन्यू खातं म्हणजे प्रांत मामलेदार ह्या सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या. तिथं लोक काही आली होती, त्यांनी थांबवलं, पण पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्हाला अडचण येईल, सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुमच्यावर कार्यवाही होईल. त्याकरता विकास कामाच्या बाबतीत तुमच्यावर अन्याय झाला जरूर या, मी अन्याय होऊन देणार नाही. पण जर अन्यायाच्या निमित्तानं चांगलं चाललेलं काम जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी. आणि आता अनेक गोष्टी ज्या थोड्याशा काही कामं, हे आत्ता निवडणूक होती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही झटका दिला होता, त्याच्यावर नंतरच्या 5 महिन्यात असं कुठलं काम आलं की मी त्यांना सांगायचो थांब 23 तारखेपर्यंत थांबतो, आता हे काही काढू नको, 23 तारखेच्या नंतर बघू. त्याच्यावर आता 23 तारीख झालेली आहे. आता बारामतीतली विकास कामं शहरातली असतील, ग्रामीण भागातली असतील, जिल्ह्यातली असतील, ती आता थांबणार नाहीत. ती कामं करताना कुणावर अन्याय होणार नाही. एखादं काम करत असताना एखाद्या गरीबाला तिथून बाजूला करावं लागलं तर त्याला स्वतःचं हक्काचं चांगलं घर बांधून दिलं जाईल आणि तो स्वतः समाधान व्यक्त करेल. परवा मला एकाने सांगितलं की दादा तुम्ही 3 हत्ती चौक ते जवाहर बागेचा रस्ता करताना एकाचं घर मध्ये येत होतं, ते तुम्ही मागं सरकायला गजाकसचं सांगितलं, गजाकसने माझं ऐकलं, त्याचं घर मी बाजूला मागं करून दिलं, चांगलं बांधून दिलं. त्या दोघांनी खालचे गाळे 8-8 हजार रुपये भाड्याने देऊन टाकले. 8 हजार रुपये महिना भाडं त्यांना सुरू झालं. सांगायचं तात्पर्य की आपण एकमेकाला साथ देतोय ते एकमेकाला आधार देण्याकरता, एकमेकाला मदत करण्याकरता, एकमेकाला वाऱ्यावर सोडण्याकरता नाही. आताही वेगवेगळ्या इकॉनॉमी विकास सेक्शनच्या आणि इतर पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या देशाच्या पंतप्रधानांनी यंदा 3 कोटी घरकुलं देशामध्ये बांधायचा निर्णय घेतला आहे. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असा आहे त्याच्यातले 10% पेक्षा जास्त घरं ह्या आपल्या महाराष्ट्राला कशी मिळतील आणि ज्याला हक्काचं घर नाही त्याला स्वतःचं हक्काचं घर देऊन कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल ह्या पद्धतीचा प्रयत्न आपण करतो. आज पण सकाळी मला काही जण भेटले, म्हणले दादा तुम्ही डॉग स्क्वॉडचं काम जे सुरू केलं ती जमीन आमची आहे. मी प्रांताला विचारलं ती जमीन कुणाची आहे? प्रांत म्हणले नाही दादा तिथं करता येतं. त्याच्यामुळं कधी काळी कुठलं काही झालं असेल तर खरोखरीच मी कुणाच्या जमिनी बळकवायला इथं आलो नाही, पण काही योजना राबवण्याच्या करता काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला महत्त्वाच्या बाबी ह्या जिल्ह्याकरता, ह्या राज्याकरता, ह्या तालुक्याकरता करायच्यात, त्या करण्याच्या करता मात्र बारामतीकरांनो आपण सगळ्यांनी जशी निवडणुकीला मला साथ देता तशा पद्धतीनं त्या बाबतीमध्ये इथून पुढं पण तुम्ही मला साथ द्या. तुमचं जे काही प्रेम आहे, तुमचं जे काही एकंदरीत मदत असते ते बघितलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 10 हत्तीचं बळ त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळं एकंदरीतच मी ज्यावेळेस सभागृहामध्ये गेलो 1 लाखाच्या पुढं कोण कोण निवडून गेलं त्याच्या याद्या आल्या, त्याच्या याद्यामध्ये बारामतीचा लोकप्रतिनिधी अजित पवारचं पण नाव त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं आमची पण छाती त्या ठिकाणी फुगते. आता छातीच्या ऐवजी पोटच जास्त फुगते, पण छाती फुगते आणि एक समाधान वाटतं आणि त्याच्यातनं आणखी हुरूप येतो
नाही आपण केलं पाहिजे। आज देखील काही इंडस्ट्री आणण्याचं काम, आज देखील माझ्या तरुणींच्या करता रोजगार निर्माण करण्याचं काम, आज देखील वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये ज्या जागा राहिल्यात मोकळ्या रिक्त त्या जागा भरण्याचं काम, त्याच्यामध्ये आज देखील वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारमध्ये ज्या महत्त्वाच्या जागा भरणं गरजेचंच आहे ह्या देखील जागा भरण्याच्या बद्दलचं नियोजन त्या बाबतीमध्ये करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे। आणि त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका। आजचा हा तुम्हा बारामतीकरांचा आज आपला लग्नाची तीत असताना देखील आपण ज्या पद्धतीनं जमलाय आणि इथं येताना कुणालाही 500 रुपये देऊन आणलेलं नाही, सगळे स्वखुशीने त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामुळं मला कवी सुरेश भटांची एक कविता आठवते, त्या माझ्या मनातल्या भावना त्यातल्या फक्त 4 ओळी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर करतो। रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, थांबलो नाही थांबणार नाही। महाराष्ट्र त्या ठिकाणी सतत आता पुढे वेगाने जात राहील, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। हे करत असताना सर्व घटकांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। पक्षाची वाटचाल ही सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत विकासाच्या वाटेवर आपल्याला न्यायची आहे। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही। परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही। माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं हे महायुती सरकारचं काम आहे। महिलांना देखील माझ्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात हे महायुतीचं सरकार मधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुढे असेल असा विश्वास देखील मी आजच्या या माझ्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो। एकंदरीतच वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये रखडलेली विकासाची कामं मार्गी लावणं आणि त्याच्यातून पक्षाचाही राज्यामध्ये विस्तार करणं आणि त्याच्यातून राज्याचं हित जपणं अशा अनेक गोष्टी समोर ठेवून आपण आपली पुढची वाटचाल करणार आहोत। राहिला प्रश्न विचारसरणीचा, आपण सर्वजण विचारांच्यावर ठाम आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारांशी कधी तडजोड होणार नाही। आपण भाजपबरोबर असलो तरी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचंच काम करेल। तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आज या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी विश्वास देतो, शब्द देतो की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना आम्ही ध्येय धोरणांशी विचारांशी पक्षहिताशी महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही ही देखील खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो। उलट आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्यासह संपूर्ण राज्य सरकारला आपल्या महापुरुषांच्या विचारावर त्या ठिकाणी चालण्यासाठी सर्व धर्म समभावाच्या सामाजिक न्यायाने वागण्याच्या करता भाग पाडण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे अग्रेसर राहील। आपली वाटचाल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरचीच वाटचाल आहे। संघर्ष करणं त्याच्यामध्ये संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि त्याच्यामुळं सर्व बारामतीकरांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्ही आज मी सगळ्यांना सांगितलं की साधेपणाने घ्या। मध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे आपण दरवेळेस मिरवणूक काढतो,
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक होऊन, परंतु यावेळेस आपण आपली मिरवणूक आपण रद्द केली. मी राजवर्धन आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं की बाबांनो, थोडंसं शांततेने घ्या, फार तिथं हार तुरे वगैरे काही करू नका, कारण आपल्याला त्यांचे मतदारांचे आभार मानायचे आहेत. आणि ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडत असताना आपण कुठंतरी हार तुरे घ्यायचे, कुठंतरी काहीतरी स्मृतिचिन्ह घ्यायचं, हे बुद्धीला पटत नाही, हे मनाला पटत नाही. आणि त्याच्यामुळं आपण जरा वेगळ्या पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. अजूनही तुम्हालाही शहरात आणि ग्रामीण भागामध्ये वावरत असताना जे काही लक्षात येईल त्या पद्धतीनं तुम्ही पण मला सूचना देत चला. आजचा ह्या घरच्या लोकांना आभाराच्या सभेच्या निमित्तानं मी तुमचं आजपर्यंत मला मिळालेलं प्रेम, तुमचा मला मिळालेला पाठिंबा मला नेहमीच अतिशय एक माझ्यामध्ये ईर्ष्या निर्माण करतो, मला ती प्रेरणा मिळते. आणि राज्याच्या विकासासाठी तुमचा हा बारामतीचा सुपुत्र जीवाचं रान करेल, बारामतीच्या मातीशी इमान राखत राज्याचं कल्याण करेल, हा देखील शब्द मी ह्या निमित्तानं देतो. बारामतीचा विकास हाच आपला सगळ्यांचा ध्यास आहे आणि यापुढे देखील तो असेल. परंतु बारामतीच्या बरोबर मी अमोल मिटकरी किंवा कुणी आमदार आले की त्यांना सांगतो की तुम्ही पहा की आम्ही कसं करतो, काय करतो. आम्हाला काही उद्योग नाही म्हणून नाही, परंतु तो पै हा सत्कारणी लागला पाहिजे. आपण घरचं जसं काम करतो तसं हे काम झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आजचा हा एकंदरीत कार्यक्रम म्हणजे माझ्या घरातल्या मान्यवरांनी, माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, माझे सहकारी कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं घरातले पण घटक अतिशय मोठ्या प्रमाणावर राबले आणि बाकीचे पण सहकारी त्या ठिकाणी राबले. परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं मला 1 लाखाच्या पेक्षा जास्त मतं देऊन जी पाठीवर थाप मारलेली आहे, माझ्या पाठीशी उभी केलेली ही ताकद, त्यामुळं आणखी वेगाने, आणखी जोमाने मी इथून पुढं आपल्या जिल्ह्यामध्ये देखील काम करून दाखवील, आपल्या राज्यामध्ये देखील काम करून दाखवील. आणि बारामती ही मागणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. इतके दिवस बारामती हा महाराष्ट्रातला विकासाच्या बाबतीतला नंबर 1चा तालुका राहिलेला आहे. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये हा बारामती देशामध्ये पहिल्या नंबरचा तालुका ठेवण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि सर्व बारामतीकरांनी अशाच पद्धतीनं प्रेम माझ्यावर राहून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. कुणी कुणाबद्दल गैरसमज निर्माण करू नये, कुणी कुणाच्याबद्दल हलक्या कानाने राहू नये. जे काम करतील त्याला संधी देण्याचा बद्दल मी कटाक्षाने त्या ठिकाणी प्रयत्न करत राहील. सुरेश पालवे देखील इथं ज्यावेळेस आले आणि त्यांनी सगळ्यांनी बारामतीचा एकंदरीत रागरंग बघितला त्यावेळेस मधीच त्यांना वाटायचं नाही आपण लाखाच्या पुढे जाऊ, मधीच त्यांना वाटायचं राव काही सांगता येत नाही, काय बारामतीकर करतील. अशा खूप काही गोष्टी झाल्या. आणि बरेच जण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आपण काही मनामध्ये शंका कुशंका बाळगू नका. बारामतीकरांनो, मी तुम्हाला दुसरं एक सांगतो. अलीकडच्या काळामध्ये एक संविधानाच्या निमित्ताने सतत महायुतीच्या बद्दल, देशाच्या पंतप्रधानाबद्दल, राज्याच्या आम्हा सगळ्यांच्या बद्दल काही ना काही शंका उपस्थित करण्याचं काम, त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम ही लोक त्या ठिकाणी करतात. मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मगाशी पण कोणीतरी एक मला फोटो त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि आम्ही स्पष्ट बोलणार आहे, खरं बोलणार आहे, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आपण ह्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. का मी काँग्रेसवाल्यांना पण विचारलं
मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्यांना पण काही विचारलं, अरे तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगा ना, कारण माझ्या सगळ्यांच्याच ओळखी आहेत. आणि आता निकाल असा लागला आणि एवढं एकतर्फी महायुतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण दादा नाही आम्हालाही वाटत होतं आपण सगळ्यांनी एकच राहिलं पाहिजे होतं, आपण असंच राहिलं पाहिजे होतं. म्हणजे आता ज्यांनी कामं केली ती जरा राहतायत मागं आणि जे समोर उलटं काम करत होते ते अगदी पुढं पुढे येऊन फोटो काढून दादा माझा 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 काय माझा. मला तर इतकं पण मी ठरवलेलं आहे काही दुखवायचं नाही, आपलं गप बसायचं. परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चाललंय माझ्या मनात. पण मी आपलं नको आता खूप काही ताण काढून चालत नाही, पण असं करू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे. आपले खूप प्रश्न आहेत. आजच केशवराव मला सांगत होते साखरेचे दर कोसळलेले. परवा मी पंतप्रधानांना भेटलो, परवा म्हणजे मध्ये गेलो होतो तेव्हा ते फोटो आलेले तुम्ही बघितले असतील. मी गृहमंत्र्यांना भेटलो, पियुष गोयल साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं आमचं अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू. आज साखरेचे दर कोसळलेले, लोकांची अपेक्षा प्रचंड वाढलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर अभिमान वाटतो की तिथं सभागृहात लोक सांगतात. त्या दिवशी सदाभाऊ खोतांनी सांगितलं अरे त्या अजित पवारच्या बारामतीतल्या माळेगाव सोमेश्वरचा भाव जाऊन बघा, ती किती भाव देतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त रिकव्हरी तुमच्या असताना तुम्हाला भाव देता येत नाही. अशा पद्धतीनं ते सांगतात आणि समोरचे साखर सम्राट खाली मान घालून त्या ठिकाणी बघतात. परंतु ते जसे खाली मान घालतात तसं माझी पण खाली मान छत्रपतीच्या बाबतीमध्ये माझी जाते. कारण अजून ह्या बरोबरीत मी छत्रपतीला त्या ठिकाणी आणून मी माझा प्रयत्न चालला आहे. मी NCDC मधनं त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. आणि आता काही काही कारखान्यांनी त्यांचा घास जरूर आम्ही माळेगाव सोमेश्वरनी 9,000 मेट्रिक टनाचा घास केला. परवा तर मला वाटतं सोमेश्वरनी उच्चांकच केलेला होता. त्यामध्ये माळेगावनी केला, सोमेश्वरनी केला, चांगलं झालं. भाव चांगला द्या म्हणजे झालं. त्याच्यामध्ये काही काही कारखाने 24,000 मेट्रिक टन पर डे क्रशिंग करायला लागलेले. 24,000. आपल्याला आपल्या माळेगाव आणि सोमेश्वरच्या करता मला जेवढं शक्य असेल तेवढं लवकर करा निरा उपसा सिंचन योजना आणि हे जनाई सिरसाई बंद पाईपलाईन त्याही बद्दल सांगतो की सुप्याच्या जवळ माझ्या दंडवाडी आणि काही सहकाऱ्यांना संपतराव त्या जगताप वगैरे यांच्या परिसरामध्ये काहींना वाटतं आमचं पाण्याचं. मी खरोखरी सांगतो सगळ्यांना मदत करत असताना कुणालाही पाण्याच्या बाबतीत मी वंचित ठेवणार नाही. मार्ग काढून दी वॉल काढीन, काही करीन, वाटेल ते करीन, परंतु तुम्हाला पाण्याच्या बाबतीत वंचित ठेवणार नाही. त्याच्यामुळं बंद पाईपला कुणी विरोध करू नका. आता ते टेंडर अंतिम टप्प्यामध्ये, आता त्याच्याच मागे आता मला वाटतं कृष्णा खोरे कुणाकडे आले, राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे काही भाग गेले आणि मला वाटतं गिरीश महाजन यांच्याकडे काही भाग. काय झालं यावेळेस 38 मंत्री, 38 नाही 37 आणि 7 राज्यमंत्री. नेहमी काय व्हायचं 28 जवळपास कॅबिनेट मिनिस्टर आणि बाकीचे साधारण 15 एक राज्यमंत्री आणि मग ती खाती बरोबर यायची. आता बहुतेकांना इतकं एक एक खातं त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु हरकत नाही, शेवटी आपल्याला काम करून दाखवायचं आहे. ते काम आपण करून दाखवू, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आणि एक चांगल्या पद्धतीनं उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना रिझल्ट दाखवायचे आहेत. बारामतीमध्ये देखील अजून अनेक प्रश्न, माळेगावमध्ये आणि सगळ्याच परिसरामध्ये पुढं आपल्याला हळूहळू सुपा पण नगरपंचायत करायची माझ्या डोक्यात आहे. अर्थात तुम्हाला सगळ्या सुपाकरांना विश्वासामध्ये घेऊन या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढं जाण्याचं काम करू. कुठंही तुम्हाला
अडचणीमध्ये ठेवून, तुम्हाला अंधारात ठेवून, अडचणीत नाही, तुम्हाला अंधारात ठेवून कुठलंही काम ह्या शहराच्या आणि ह्या तालुक्याच्या विकासाच्या करता केलं जाणार नाही, हा देखील शब्द मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं खूप कार्यकर्ते मनापासून त्या ठिकाणी राबले. त्याच्यामध्ये आता सगळ्यांचीच मी आज नावं घेत नाही, कारण काही नावं जर राहिली तर आम्ही काम करून देखील दादांनी आमचं नाव घेतलं नाही असं कुणाला वाटता कामा नये. म्हणून सगळेच जे काही तुम्ही मतदार आहात, जे सगळे माझे महायुती पक्षातले, महायुतीमधले सगळे राजकीय पक्ष आहेत, त्याच्या भाजपा असेल, त्याच्यात शिवसेना असेल, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे घटक असतील, त्या सगळ्यांना पण मी धन्यवाद देतो, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि मजबूतीनं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्या परिसराला केंद्राच्या राज्याच्या आर्थिक निधीतनं एक इथला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करू. आणि माझ्या डोक्यामध्ये काही गावांना जिराईत भाग म्हणून जो शिक्का बसलेला आहे, तो जिराईत शब्द आपल्याला त्या भागातनं काढून टाकायचा आहे. ह्या करताना आता मी कामाला लागलेलो आहे. तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा द्या. कुठंही तुमच्या विश्वासाला मी काम करत असताना तडा जाऊन देणार नाही, हा शब्द देखील मी बारामतीकरांना देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.